प्रश्न क्रमांक 2। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने एक सब प्रश्न आदरणीय मंत्री महोदयाने या ठिकाणी मी विचारतो। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होते तर काही परराज्यातले व्यापारी आपल्या राज्यामध्ये येतात, ठिकठिकाणी शेतकऱ्याला भेटतात, थोडासा ॲडव्हान्स देतात, थोडासा विश्वास संपादित करतात आणि विश्वास संपादित केल्यानंतर पैसे बुडून ते निघून जातात। म्हणजे सुरुवात समजा नाशिक जिल्ह्यापासून केली, नंतर ते सांगलीमध्ये जातात, मग दुसरीकडे जातात। तर मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, असं त्यांना कोणी फसू नये म्हणून हे जे बाहेरचे व्यापारी इथे येतात त्यांचं आपल्याला इथं रजिस्ट्रेशन काय करता येईल का, नाहीतर व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन, नाही तर अशी काही प्रक्रिया आपल्याला लागू करता येईल का, हा माझा पहिला प्रश्न त्या ठिकाणी। आणि दुसरा, ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे आतापर्यंत ज्या ज्या उत्पादनाचे तिथं बुडलेले आहेत त्याचा एक सर्वे करून त्या सर्व शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी एखादी पॉलिसी आपल्याला करता येईल का, असे 2 प्रश्न अध्यक्ष महोदय।